मैत्रिणींनो, आज आपण ड्रायफ्रुट्स लाडू बघणार आहे। त्यासाठी हे लागणारे साहित्य आपण काय घेतलेलं आहे, हे बेदाणे, ही काळी खजूर, खोबरं, खारीक पूड, पिस्ता, अक्रोड, बदाम, काजू, शेंगदाणे, 1 चमचा खसखस आहे, ही वेलची आणि जायफळची पूड आहे आणि हे तूप आहे। हे मी कसं खोबरं खिसून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकताय। आणि हे बाकी सगळं आहे जे जिन्नस हे सगळे मी कट करून घेतलेले आहेत कटरवर। छान असे बघा बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। फक्त बाइंडिंगसाठी आपण हे खोबरं वापरणार आहे। ह्याला काय, ह्या लाडवाला साखर ना गुळ ना पाकाचे झंझट। असे ड्रायफ्रुट्स लाडू कसे करायचे ते बघूया। कढई आपली आता गरम झालेली आहे। थोडं तूप टाकून हे खोबरं परतून घेते मी। गॅसच्या लो फ्लेमवर सतत हलवून हे आपण खोबरं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। हे आता आपण ताटात काढून घेऊया। अजून थोडं तूप टाकून घेतलेलं आहे मी त्यात। आता ही खारीक पावडर त्यात परतून घेऊया। खारीक आपली आता भाजून झालेली आहे। हे आता मी काढून घेते। खसखस आता गरम करून घेते मी। कोरडीच भाजायला पाहिजे होती पण ती विसरली मगाशी भाजायची माझी। हे आता मी थोडंसं ओलसर आहे कढई, त्यात हे भाजून घेते। थोड्या थोड्या तुपावर हे सगळे ड्रायफ्रुट्स मी आता चांगले परतून घेणार आहे। यात मी अक्रोड टाकलेत। हे सगळं बारीक गॅसवरच करा, गॅस मोठा करू नका, कारण आपले थोड्या प्रमाणात असल्यामुळे करपून जाण्याची शक्यता आहे। हे झालेले आहेत अक्रोड भाजून। शेंगदाणे आता मी परतून घेते। पिस्ता आता परतून घेते। त्यात आहे आपण बदाम क्रश केलेले आहेत, हे भाजून घेऊया। त्यात काजू तळून घेऊया आपण। बेदाणे आपण आता तुपात तळून घेऊया। बघा कसे फुलते छान। शेवटी आपण ही खजूर आता चांगली तुपात मेल्ट करून घेऊया। सगळे ड्रायफ्रुट्स भाजताना, खजूर भाजताना सगळे गॅस बंद ठेवा। अजिबात गॅस मोठा करू नका, बंद गॅसवर सगळं करून घ्या। बघा आता आपली खजूर कशी विरघळायला लागलेली आहे। बघा खजूर पण आपली आता चांगली परतून झालेली आहे, मऊ झालेली आहे। आता ते साईडला तूप सुटायला लागलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आहे आपण ड्रायफ्रुट्सचं, ते ह्यात ओतून एक 10 मिनिटं चांगलं मिक्स करून झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनिटांना आपण ह्याचे लाडू वळणार आहे।
असं सगळं एकजीव करून घेऊया आपण. थोडंसं थंड झालं, कोमट झालं की आपण बांधायला घेऊया मग हे लाडू. हे बघा असं मिक्स होत आले. आता मी गॅस बंद केलेला आहे. हे मिश्रण मी आता 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. हे जायफळ आणि वेलची पूड टाकून एकदा हलवून आता हे झाकून ठेवते मी. मिनिटानंतर ह्याचे आपण लाडू वळून घेऊया. आपण बघूया आता हे 10 मिनिटं झालेले आहेत. हे बघा बऱ्यापैकी थंड होत आलेलं आहे. आणखी एकदा एकजीव करून घ्या. चांगलं मिक्स करा आणि मग ह्याचे लाडू बांधा. बघा छान झालेलं आहे. बघूया आपण आता ह्याचा लाडू वळतोय का. अजून थोडस गरमच आहे हे. बघा खूपच छान. हे आपले ड्रायफ्रुट्स लाडू असे आपण सगळे तयार करून घेऊया. मैत्रिणींनो, आपले पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू तयार झालेले आहेत. बघा मैत्रिणींनो, माझी ड्रायफ्रुट्स लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. माझ्या चॅनेल जर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. धन्यवाद.